विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. आजच्या तासिकेमध्ये आपण BA तृतीय वर्षातील सत्र 5वे अभ्यासपत्रिका 9वी साहित्य विचार हे प्रकरण पाहिल्यानंतर, साहित्याचे स्वरूप हे प्रकरण पाहिल्यानंतर आपण साहित्याची प्रयोजने या दुसऱ्या प्रकरणाचा विचार आपण करत आहोत. या दुसऱ्या प्रकरणामध्ये आपण भारतीय अभ्यासकांनी सांगितलेली साहित्याची जी प्रयोजने आहेत त्या संदर्भातील माहिती आपण पाहणार आहोत. आपण या पूर्वीच्या तासिकेमधून पाहिलेलं आहे की कोणतीही निर्मिती होत असते त्यामागे कोणता तरी हेतू असतो किंवा उद्दिष्ट असते. साहित्य क्षेत्राच्या बाबतीमध्ये किंवा साहित्य कलाकृतीच्या बाबतीमध्ये देखील हा विचार लागू पडतो. जेव्हा एखादा साहित्य निर्मिती करतो, तो कवी असेल, कथाकार असेल, कादंबरीकार असेल, नाटककार असेल, ज्यावेळी तो ही साहित्य निर्मिती करत असतो त्यावेळी त्याचा साहित्य निर्मिती मागचा काहीतरी उद्देश असतो, काहीतरी हेतू असतो आणि या दृष्टीनेच तो ते लेखन करत असतो. आणि एखाद्या साहित्यकाराने निर्माण केलेली साहित्यकृती जेव्हा एखादा वाचक किंवा रसिक त्याचं वाचन करतो, त्याचा आस्वाद घेतो, तेव्हा ते साहित्यकृती पूर्ण वाचून काढण्यामध्ये त्याचा काहीतरी हेतू असतो. आणि लेखकाच्या साहित्य निर्मिती करण्यामागचा हेतू आणि लेखकाने निर्माण केलेली साहित्यकृती जेव्हा एखादा वाचन करतो त्याचा वाचनाचा हेतू म्हणजे लेखकाचा हेतू आणि वाचकाचा हेतू या दोन्ही दृष्टिकोनातून जेव्हा आपण विचार करू लागतो तेव्हा प्रयोजन विचाराला सुरुवात होते. आणि आपण जेव्हा या प्रयोजनाचा विचार करू लागतो तेव्हा आपणाला लेखकनिष्ठ दृष्टिकोनातूनही आणि वाचकनिष्ठ दृष्टिकोनातूनही या दोन्ही बाजूनी प्रयोजनाचा विचार करणे आवश्यक ठरते. या ठिकाणी अशी नोंद करण्यात आलेली आहे की लेखक आणि वाचक या दोघांच्या दृष्टिकोनातून ज्यावेळी आपण साहित्याच्या प्रयोजनाचा विचार करतो त्यावेळी या दोघांचाही साहित्याच्या बाबतीतील हेतू वेगळा दिसेल. म्हणजे एखादा साहित्यिक जेव्हा साहित्य निर्मिती करतो त्याचा हेतू आणि एखाद्या लेखकाने निर्माण केलेली साहित्यकृती जेव्हा वाचक ते वाचन करतो त्यावेळी त्या वाचकाचा हेतू या दोघांमध्येही किंवा दोघांचाही उद्दिष्ट किंवा दोघांचाही हेतू वेगवेगळा असलेला दिसून येतो. लेखक साहित्य निर्मिती करतो त्यावेळी त्याचे जे हेतू असतात अशा लेखकाच्या अंगाने विचार केलेल्या प्रयोजनास आपणास लेखकनिष्ठ प्रयोजने असे म्हणता येईल. म्हणजे लेखकनिष्ठ प्रयोजन म्हणजे काय आणि वाचकनिष्ठ प्रयोजन म्हणजे काय हे सर्वप्रथम आपण लक्षात घेऊया. त्याची नोंद अशी करण्यात आलेली आहे किंवा असं सांगण्यात आलेलं आहे, वर्णन केलेलं आहे इथे की लेखक साहित्य निर्मिती करतो त्यावेळी त्याचे जे हेतू असतात अशा लेखकाच्या अंगाने विचार केलेल्या प्रयोजनास लेखकनिष्ठ प्रयोजन असे म्हणता येईल. तर वाचक साहित्य का वाचतो त्याच्या अंगाने आपण प्रयोजनाच्या बाबतीत विचार केल्यास त्या प्रयोजनाला वाचकनिष्ठ प्रयोजन म्हणता येईल. म्हणजे आपण पाहिलं की एखादी निर्मिती कोणतीही वस्तूची निर्मिती होते त्यामागे काहीतरी हेतू असतो, उद्दिष्ट असतो. तर साहित्याच्या प्रयोजनाच्या बाबतीमध्ये विचार करत असताना आपण दोन गोष्टी लक्षात घेतलेल्या आहेत, एक लेखक आणि दुसरा वाचक. म्हणून लेखक आणि वाचक या दोघांच्या हातून होणारी जी कृती आहे त्याचा हेतू हा
वेगवेगळा दिसून येतो आहे. एखादा लेखक साहित्य निर्मिती का करतो या अंगाने जर विचार केला किंवा या बाजूने जर विचार केला तर लेखकाच्या बाजूने लेखक एखादे साहित्य का निर्मिती करतो त्याच्या दृष्टिकोनातून जर विचार केला, त्याच्या बाजूने विचार केला तर अशा प्रयोजनाला लेखकनिष्ठ प्रयोजन असं म्हणता येईल. आणि एखाद्या लेखकाने लिहिलेली साहित्यकृती वाचक ज्यावेळी वाचन करतो त्यावेळी वाचकाचा जो हेतू असतो त्या दृष्टिकोनातून जर प्रयोजनाचा विचार केला तर त्याला वाचकनिष्ठ प्रयोजन असं म्हणता येईल. म्हणजे लेखकनिष्ठ दृष्टिकोनातून प्रयोजन विचार आणि वाचकनिष्ठ दृष्टिकोनातून प्रयोजन विचार या दोन्हीही दृष्टीने आपणास हा प्रयोजन विचार समजून घेणं अतिशय आवश्यक आहे. लेखक साहित्य निर्मिती करतो त्यावेळी त्याचे जे हेतू असतात अशा लेखकाच्या अंगाने विचार केला तर त्याला लेखकनिष्ठ प्रयोजन असं म्हणता येईल. आणि वाचक साहित्य का वाचतो त्याच्या अंगाने आपण प्रयोजनाचा विचार केला तर त्याला वाचकनिष्ठ प्रयोजन असे म्हणता येईल. लेखक लिहितो व वाचक वाचतो त्यावेळी त्या साहित्य कृतीला खऱ्या अर्थाने अस्तित्व प्राप्त होते. लेखकाने निर्माण केलेली साहित्य कृती ज्यावेळी वाचकापर्यंत पोहोचते त्यावेळीच त्या साहित्य कृतीला पूर्णत्व प्राप्त होते. साहित्यिकाने निर्माण केलेली साहित्य कृती वाचकापर्यंत पोहोचलीच नाही तर त्या साहित्य कृतीमध्ये नेमकं काय आहे हे काहीही समजून येऊ शकणार नाही. म्हणून लेखकाने निर्माण केलेल्या साहित्य कृतीला अस्तित्व केव्हा प्राप्त होतं तर ती साहित्य कृती त्या वाचकाने वाचली पाहिजे तेव्हाच त्याला अस्तित्व प्राप्त होतं किंवा त्या साहित्य कृतीला पूर्णत्व प्राप्त होतं. लेखकापासून निर्माण झालेली साहित्य कृती ती वाचकापर्यंत पोहोचणं अतिशय गरजेचं असतं. तेव्हा त्या साहित्य कृतीला पूर्णत्व येत असतं, एक अस्तित्व प्राप्त होते. कोणताही लेखक केवळ स्वतःसाठी लिहित नसतो. आपले लेखन समाजोपयोगी ठरावे अशी त्याची मनोमन इच्छा असते. आता हा एक उदात्त हेतू आहे. तो या अर्थाने आहे की जेव्हा आपण सुरुवातीला पाहिलं मागच्या तासिकेमध्ये किंवा आपण शेतकऱ्याचं उदाहरण घेतलेलं की शेतकरी जेव्हा शेतीमध्ये पीक घेतो त्यावेळी त्याचा हेतू हा स्वतःची उपजीविका करणे हा आहे, आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे आहे. म्हणून तो शेतीमध्ये काम करतो, शेती स्वच्छ ठेवतो, योग्य वेळी शेतीमधून पिके घेतो, त्यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. आणि त्याचबरोबर जे समाजामध्ये जगणारे अनेक लोक आहेत ज्या शेतीवर आधारितच अन्नधान्यावर आधारितच सर्व काही आहे, त्यामुळे त्याचा उपयोग हा इतरांना देखील होऊ शकतो त्या अन्नधान्याचा. आणि त्याच पद्धतीने साहित्यिक जेव्हा एखादी साहित्यकृती निर्माण करत असतो तो त्याची स्वतःसाठी निर्मिती तर असतेच असते, पण आपण निर्माण केलेल्या साहित्यकृतीचा समाजासाठी देखील काहीतरी उपयोग झाला पाहिजे हा हेतू त्याच्या समोर असतो आणि या दृष्टिकोनातूनच तो लेखन करत असतो. म्हणून कोणताही लेखक केवळ स्वतःसाठी लिहित नाही तर आपले लेखन समाजोपयोगी ठरावे अशी त्याची मनोमन इच्छा असते. म्हणजेच केवळ उजाड माळरानावर जाऊन लेखक साहित्य निर्मिती करणार नाही. थोडक्यात साहित्याच्या प्रयोजन विचारामध्ये लेखकाप्रमाणेच वाचकाला देखील महत्त्वाचे स्थान आहे. म्हणजे एखादी साहित्यकृती जेव्हा निर्माण होत असते तेव्हा ती निर्माण झालेली साहित्यकृती वाचक जेव्हा वाचन करतो तेव्हा त्या वाचकाला देखील काही ना काही समाधान त्या साहित्यकृतीमधून मिळत असतं. म्हणून त्या दृष्टीने वाचकही त्या साहित्यकृतीचं वाचन करत असतो. म्हणून वाचन एखादी साहित्यकृती जेव्हा लेखक निर्माण करतो त्या साहित्यकृतीला पूर्णत्व त्या वाचकामुळे निर्माण होत असते. वाचकाने जेव्हा ती साहित्यकृती पूर्णतः वाचली आहे तेव्हा त्याला त्या साहित्यकृतीतून जे काही मिळणार आहे पुढे येईल त्याचा भाग साहित्यकृती जेव्हा निर्माण करतो त्यातून त्या लेखकालाही आनंद होत असतो. आणि एखादा वाचक त्या साहित्यकृतीचं जेव्हा वाचन करतो तेव्हा त्याला देखील
समाधान किंवा आनंद लाभत असतो. म्हणून लेखकांना जेव्हा तो साहित्य निर्मिती करतो त्यालाही आनंद होतो आणि वाचक ज्यावेळी ते साहित्य कृतीचे वाचन करतो तेव्हा त्यालाही आनंद होतो. पण दोघांच्याही दृष्टिकोनातून याचा विचार करणं आवश्यक आहे. प्रयोजन विचारामध्ये साधक बाधक दोन्ही अंगाने याचा विचार करण्यात आलेला आहे. एक एक घटक आपण या संदर्भातील पाहणार आहोत. थोडक्यात साहित्याच्या प्रयोजन विचारामध्ये लेखकाप्रमाणेच वाचकाला सुद्धा महत्त्वाचे स्थान आहे. वाचकही कोणता हेतू न ठेवता साहित्य वाचत नसतो. म्हणजे लेखक त्या पद्धतीने साहित्य निर्मिती करतो त्यावेळेस कोणता ना कोणता हेतू त्या साहित्यिकाच्या मनामध्ये असतो, त्या निर्मात्याच्या मनामध्ये असतो आणि वाचक देखील उगीच आपला वेळ जात नाही म्हणून तो साहित्यकृती वाचत नसतो, तर त्याच्याही मनामध्ये काहीतरी हेतू असतो आणि त्या दृष्टिकोनातून त्या साहित्य निर्मितीचं तो वाचन करत असतो. म्हणजेच केवळ साहित्य असून उपयोगाचं नाही, त्याचा आस्वाद घेणारा आस्वादक म्हणजेच वाचक असणे आवश्यक आहे. तसेच केवळ वाचक असून उपयोगाचं नाही, त्यासाठी साहित्य निर्मितीचा निर्माता म्हणजे लेखकही तितकाच महत्त्वाचा आहे. त्यामुळे साहित्याच्या प्रयोजन विचार करत असताना लेखक व वाचक या अंगानेच करावा लागतो. म्हणून या ठिकाणी असा भाग वर्णन केलेला आहे की एकमेकावर अवलंबून असणारे घटक आहेत. जर लेखक नसतील तर साहित्य निर्मिती होणार नाही आणि वाचक नसतील तर त्या साहित्य कृतीच्या पुनरावृत्ती देखील होणार नाही किंवा कोणी साहित्य निर्मितीही करणार नाही. म्हणून दोघांचेही हेतू आहे. जेव्हा एखादा लेखक साहित्य निर्मिती करतो त्या पाठीमागे त्याचा निश्चित हेतू आहे आणि एखादा वाचक ज्यावेळी त्या साहित्य कृतीचे वाचन करतो त्यावेळी त्याचा देखील एक निश्चित अशा स्वरूपाचा हेतू आहे. म्हणून साहित्याच्या प्रयोजनाचा विचार करत असताना या दोन्ही अंगाने दोन्ही बाजूने विचार करावा लागतो. लेखकनिष्ठ बाजूने आणि वाचकनिष्ठ बाजूने या दोन्हींचाही विचार करणं अतिशय आवश्यक आहे. लेखकाच्या बाजूने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्याला लेखकनिष्ठ प्रयोजन असं म्हणतात आणि वाचकाच्या बाजूने जेव्हा आपण विचार करतो त्याला वाचकनिष्ठ प्रयोजन असे म्हणतात. या संदर्भामध्ये अधिक अशी माहिती दिलेली आहे. मग यातील सांगितलेली जी प्रयोजने आहेत जी भारतीय अभ्यासकांनी सांगितलेली आहेत त्यामध्ये लेखकनिष्ठ प्रयोजने कोणती आहेत, वाचकनिष्ठ प्रयोजने कोणती आहेत हे आपणास पाहावयाचं आहे. काही प्रयोजने केवळ लेखकनिष्ठ आहेत, त्याचा वाचकनिष्ठाला काही उपयोग होणार नाही. काही प्रयोजने हे दोघांनाही उपयुक्त ठरणारे आहेत. अशा पद्धतीची साधक बाधक जी चर्चा आहे याचा देखील विचार आपणास करावायचा आहे. आजच्या तासिकेमध्ये आपण इथेच थांबूया. राहिलेला भाग आपण नंतरच्या तासिकेत पाहूया.